तर गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे आणि असं माझं थोडं आउटफिट आहे. आउटफिट तुम्हाला दाखवल्यानंतर. आणि आता किती तारीख आहे आज? 5 तारीख वाटतं. आज ट्रेडिशनल डे आहे, उद्या बॉलिवूड डे आहे आणि परवा ग्रुप डे आणि 3 दिवस नाईट आहे टायमिंग युनिव्हर्सिटीमध्ये. लास्ट टाइम ज्युनियर कॉलेजला फक्त एकच डे होती, या टायमिंगला 3 दिवस आहे. आणि आता मी खूप लेट झालेलो आहे, तर तुम्हाला डायरेक्ट मी कॉलेजमध्ये भेटतो. काहीतरी बोल. हॅलो गाई. भारत बोल ना. हॅलो गाई. बोल पुढचं. आज आमचा ट्रेडिशनल डे आहे, तर आमचा लुक बघून घ्या व आमच्या मागे पब्लिक पण बघा. फुल फॉर्म मध्ये आमच्या मागे मागे फिरतीये. घागरे तू कावर नाही घातला? शुभम करायचं आपल्याला बरं का. रोशी बाबा बोल काहीतरी. काही बोलायला ठेवलंच नाही तुम्ही. खबर आम्ही नाही ठेवले. आपले डेज बघून पूर्णपणे गार पडले आहे, त्यांना विचित्र धक्का बसलेला आहे. अरे इथं आमचा मित्र महेश तळेकर दुःखामध्ये असल्यामुळे त्यांनी ट्रेडिशनल डे सेलिब्रेट नाही करा. त्यांना बोलून लावलं. त्यांना घरच्यांनी सांगितले तू कुर्ता घालू नको, तू थोडं दुःख्यात राहा म्हणून तो कपडे घालणार नाही. याला ट्रेडिशनल कळतं का रे? हे इथं फरान गाडी लग्नामध्ये तू इकडे असं नाही करी कळतं का? फरान काहीतरी अर्थ आम्ही कसं होता ना. कोणता टॉम्या? आम्ही तिकडे बसले आता. मला कोणतरी बोललो होतं तू आम्हाला जोपर्यंत ब्लॉग मध्ये घेत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्या ब्लॉगवर कमेंटच करणार नाही. हा असंच आहे आता. असं कोण अरे नाही कोणतरी बोललो होतं मला, तू नव्हता बोलला. नाही मी तुला असं बोललो त्यांना होतो. अजून पण चान्स आहे, त्यांना आता पण अच्छा, यायचं असेल, अच्छा. आता पण येऊ शकते. अरे आदित्य अरे मग ब्लॉग मध्ये मी गोरी आली पाहिजे. अरे आम्ही दोघं बघून तू लय भारी काय बोलते आदिती? मी खूप भारी दिसते, मला खूप आवडली. मी स्वतःच कौतुक करते फक्त. अरे काही बोल माझ्या ब्लॉग मध्ये. आज कमेंट करतो या ब्लॉग मध्ये. मी कमेंट करायला जर असं चांगलं असं काही आली मी वगैरे तर अरे लय भारी आहे तू. विचार करेल मग मी नक्कीच. माझ्या स्क्रीनशॉट येतो, स्क्रीनशॉट काढून ठेवून मी आता फोन मध्ये. कशाचं screenshot? जोपर्यंत मला ब्लॉग मध्ये घेत नाही तोवर मी कमेंटच करणार नाही. ठीक आहे, असे फायरवाले इमोजी दिल टाकून मी. इथे मी स्वतः केला असं 2-3 वेगळा माझ्याकडे 2-3 वेगळा करून टाक. त्याला सांगतो 2 अकाउंट वर न करा. चालेल. माझ्याकडे बरं 2 मग अकाउंट तुझी आहेत. कॉम्प्लिमेंट करेल की तू किती भारी दिसतो, पण तुझी कॉम्प्लिमेंट करायला आधी आपली रील अप्रूव्ह झालेली नाहीये. तेव्हा तर अरे! खूप कौतुक केलेलं होतं, पण रील कसं काय अप्रूव्ह नाही ते झाली? माझ्यात नव्हतं, ते तुमच्या क्लासच्या एका जणाकडे होतं ते. नाव घेते एका नाव नाही घेत. एका जणाला तुझं ब्लॉग मध्ये म्हणजे तो घाबरतो. सुपर हिट होईल. मी घाबरत नाही. ट्रेंडिंग वरती. नाही रे हे मी नसतो घेत कोणाला तू ब्लॉग मध्ये. बोल का? अरे बोल पूर्ण नाही. ब्लॉग वरती अजून. नको इतकं नको माझ्यावरती घेऊ, असे सहन नाही होणार मला. चल परत काहीतरी. व्हॉट डू यू वॉन्ट टू से? आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग. जस्ट अरे काय नीट वागा राव. हा तुझ्या घरच्याने बघितलं तर मी ठेवले. मी घरच्यांपर्यंत नाही जाऊ द्यायचं. मी नीट नाही करणार सो यार. गाइस हम आपको बताना चाहते हैं कि हम हमारे भाई के कमेंट करो ज़्यादा से ज़्यादा. इनकी रील वायरल जाना चाहिए. हिंदी काय बोलतो? नहीं हम हिंदी बोलेंगे. नाही मराठीतच बोलायचं. बरं, ठीक आहे. हिंदीमध्ये नाही घेणार. हा हिंदी चालेल भाषा आपली. चालेल. नाही माझी तुझी भाई आहे पण आमची. हे बघा एकदम व्हायरल जायला पाहिजे. डायरेक्ट मिलियन ट्रिलियन मध्ये डायरेक्ट आपले व्ह्यूज जायला पाहिजे. ह्याच्यात आपण आलेलो आहे. झालं ह्यो बोलला म्हणजे झालं. झालंच पाहिजे. ते माहिती ते का बरं जाणार नाही ना. का? आता माझ्या ब्लॉग मध्ये दुसऱ्यांदा आली ती येईल म्हणून ते जाणार हो आहे. हा पहिली किती गेली ती? पहिल्यांदा कधी आलो तुम्ही? पहिलं एकदा ट्रेडिशनल डे मध्ये का तुम्ही दिसलेले वाटत थोडं. रील मध्ये होतं फक्त नाही नाही ब्लॉग मध्ये पण आहे बहुतेक. पण ती पहिल्यांदा आहे का? ती व्हायरल गेलती का? अरे मग ती नव्हती म्हणून व्हायरल नाही गेली. आता ती आली नाही ना म्हणून ती व्हायरल नाही. व्हायरल जाणार जास्त हवेत नका टाकू मला. मी आहे. ए तू काय बोला आता? कसं माहिती तशी बघतोय पोज. बोल काहीतरी. मला बोलता नाही पीस. मुक्की का तू? हे बाजबा आयो ए मी अशी बोलत नाही. आहे ना. बोलने लगी मेरा यसू यसू. इथपर्यंत सुद्धा नाही आली. इकडे तिकडे पडायली. आता आमच्या प्रतीक भाऊ कंगराईनी स्वतः प्रँक केलेले आहे. त्यांनी भैया आम्हाला मला propose प्रपोज करून इतकं भारी वाटलं की काय सांगू तुम्हाला आता. ती पोरगी 4 वेळेस नाही बोलली. रिअल फील आली मला माहिती का. ती रिअल पोरगी 4 वेळेस नाही बोलली. ती गोष्ट वेगळी आहे. ती गोष्ट घेत नाही मी. काय झालं? 4 वेळेस नको, 1 वेळेस म्हण फक्त. 4 वेळेस नको. ठीक आहे चला 4 वेळेस नाही एकदाच नाही बोलली ती प्रतीकला. काय काय प्रतीक कसं वाटतंय? जाऊ दे आता, माझ्या प्रेमाला रिजेक्ट केलेलं आहे. 5 मिनिटं
फ्रँक मजाक मध्ये झालं. एवढी हिंमत करून मी गेलेलो होतो पण आता काय 4 वेळेस सांगून येऊ का हिंमत नाही राहिली आता काही बोलायची. जाऊ दे. तर इकडे येणार सगळे क्रिकेट फ्रेम मध्ये या. तर आता मला तर बोलू दे. तर आता आमचा रिलेशन स्टार चालू आहे. मागं तिकड्यांचे परफॉर्मन्स चालू आहे, रॅम्पअप चालू आहे. तर आता आम्ही स्वतः कोण चांगलं मॅच नमस्कार. बोल माहिती स्टॉप कर ना, असं बोल म्हणलं तर बोल. काय बोलताय ना. काय चाललंय आज? कसं वाटतं तुला कॉलेजमध्ये येऊन? ऍक्च्युली मला खूप छान वाटतंय आणि खूप छान वाटतंय, मस्त पण वाटतंय, पण काही पण नाही वाटत. बंद कर तू, बंद कर माझं दुखलं. आता हिला खावर काय वाटतं? तुला खावर काय? कॅमेरा घाबरते का तू? कॅमेरामध्ये बघ. अजिबात नाही, मी कॅमेराला घाबरत नाही, मी कोणालाच घाबरत नाही. माझ्या आईवडील माहिती आहे का. हां बोला, आणखी पुढचा काही प्रश्न आहे? आई वडील पडले तर आता हिला वरनं बोललं ना तिकडून, ते समजा फॅकल्टी अशी पळत पद्धती ते कसं आहे, आपण शिकायला येतो. या इकडे, या ना काय परत एकदा स्वागत आहे ब्लॉग आदेश खाब्या स्पोर्ट्स सेक्रेटरी माझा. तर आदेश खाब्या ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आता. गाईज आज किती महिन्यानंतर रे? आज पहिल्या व्हिडिओ नंतर क्रिकेटचा नाही मी असं इंट्रोड्यूस करताना तो डायरेक्ट 8 महिन्यानंतर आम्ही डायरेक्ट आज 9 दिवस नंतरून खूप महिन्यानंतर आम्ही आज ब्लॉग मध्ये आलोय. तर आम्हाला एक दुःखद घटना सांगायची आहे का आम्ही कालची मॅच 1 बॉल 4ची मॅच आम्ही हरलेलो आहे. जे आपले ब्लॉगर आहे ती क्लिप ऍड करून टाकतील का आम्ही कसे हरलो ते. तर त्याच्यातलं आम्हाला असं विचारायचं आहे, आमच्या टीमचे ऑलराऊंडर यश भाऊ वरडोळे यांचं काय म्हणणं आहे याच्यावर काय म्हणणं आहे? आपण जी कालची घाण मॅच हरलो रिद्धी सिद्धी तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? गॉड्स प्लॅन. भाऊचं म्हणणं बरोबर आहे. आता तुम्ही बघू शकता 2 गटरीतून उचलून आणलेले डुक्कर या भाई एक आणि हे 2 आडवा फोन जरा बाकीचे बघून घ्या. हा चला भाऊ, मला असं म्हणायचं होतं काल जी आपण एवढी घाणेरडी मॅच हरलोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे? त्या मॅच बद्दल मला एक सांगा. तुम्ही 2 शब्द बोला त्या मॅच बद्दल. बॉलला 4 रन लागले, असं हातातला बॉल सोडला आमच्या प्लेअरनी हातातला. माझी एक विनंती तुम्हाला की आपली जी क्लिप आहे, जी आपण मॅच हरलोय असं हातातून बॉल गेलेला आहे, तेवढे फक्त क्लिप. सॉरी फॅमिली नॉनसेन्स, डोंट यूज दिस वर्ड. अरे इकडे ना ब्लॉग मध्ये मी काय बोलणार आहे? पुष्पराज गोंदकर, कॅप्टन पुष्पराज गोंदकर, कम हिअर. सो गाईज आता तुम्हाला मी दाखवतो ज्यांनी बॉल मारला तो आणि ज्यांनी बॉल सोडला तो प्लेअर तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज. तर तुमचं काय म्हणणं आहे? ते तुमच्या हातातून असा पटकनी बॉल तुम्ही सोडून दिलेला आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कारण की बॉलर एका फ्रेम मध्ये आहे, बॅट्समन पण त्याच फ्रेम मध्ये, बॉल सोडणारा पण त्याच फ्रेम मध्ये. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? तुम्हाला वाटलं का तो बॉल सुटला पाहिजे? बघा आमची विन पुढच्या टीम जो सेलिब्रेट केली याला दहशत म्हणतात. दहशत नाही म्हणत गाईज, दहशत मन नाही म्हणत. आम्हाला एक असं म्हणायचं होतं की आपलेच आहे, पण आम्हाला हे म्हणायचं होतं आपले म्हणून तुम्ही बॉल का बरं सोडला, ते तेवढं सांगा. बरं भाऊकडे शब्द नाही, भाऊ आपण बोलू नंतर. इथे साधं आम्ही सोबत धनराज जाधव आणि हे आम्हाला विसरलेले आहेत. यांचा आउटफिट दाखव धान्य तुझा. धन्या मी पडते. त्यांचा आउटफिट बघा तिकडे. आदित्य टेकरचा आउटफिट आहे. काय म्हणणं तुझं? अरे बोल काहीतरी, व्हिडिओ चालू. एत्ती बल्ली वेन गोपाला इयर इची बल्ली एत्ती बल्ली वेन गोपाला इयर अरे बोल दुसरं बोल. वेदी बल्ली वेन आता येते चालले मागच्या अर्धा 1 तासापासून. तो आमचा छोटा बैलवान काय बोलतो? बैलवान आमच्या बैलांनी काल कबड्डी खेळली. कबड्डीच्या फायनल मध्ये जाऊन आमचा पैलवान हारलेला आहे. जाऊ द्या, यांनी क्रिकेट हारला, आम्ही कबड्डी हारलो. हार जीत चलती रे. हरलं ते माझं असं नाही, बीबीकडून हारलं ते माझं असं. वाद झालं, तुम्ही पण हारलेत. तेव्हा इथं आमचे वर्गातले पोरं, आम्ही स्वतःचा पर्सनल कॅमेरामॅन घेऊन येईल अंजीर घाटी. अंजीर खाटे इकडे आमच्या क्लासचे काही पोरं आहे, तुम्हाला दिसत नसतील. बघून पण काय करणार आहे तुम्ही त्यांना? आम्हीच बघत नाही त्यांच्याकडे, तुम्ही काय बघता? थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. तर आता मला कॉलेजला सोडायला पप्पा येते, कारण मी जेव्हा घरी आलो
त्या गाडीतलं पेट्रोल संपून गेलं. कारण आम्ही गावामध्ये कमीत कमी 3-4 वेळेस गावात येऊन गेलो काही वेगळ्या वेगळ्या रिझन्समुळं. ते बा आता आमच्या क्लासचे मुलं आता झाले कपडे चेंज करायला दिसले मला 2 जण, यश वरडे आणि शांतनू पाटे. आता मी कॉलेजला चालून ते कपडे चेंज करायला चाललेले. तर माझा घसा थोडा बसला कारण मागच्या 2-3 दिवसापासून 4 दिवसापासून बेसिकली कॉलेजमध्ये मॅचेस चालू होत्या. ओरडू आम्ही सगळ्यांचे घसे जाम झाले. आणि हो, काल जी आमची कबड्डी मॅच होती आमची डिस्क्वालिफाय झालं त्या मॅचमध्ये. कारण आमचा जो प्लेयर होता रेडर होता तो रेड करायला गेला आणि जी ऑडियन्समध्ये काय पोरं होते त्यांना वाटलं की रेडरला मारलं आहे. तर जे आमचे ऑडियन्स होते आमच्या डिपार्टमेंटचे मुलं ते डायरेक्ट चालू मॅचमध्ये कोर्टमध्ये घुसून त्यांनी मारामाऱ्या केल्या. त्याच्यामुळे आमची पूर्ण टीम डिस्क्वालिफाय करून टाकली. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे लीड होती 12 पॉईंटची लीड होती आणि फक्त 2-3 मिनटं उरली होती. फक्त आम्हाला टाईम वेस्ट करायचा होता. हातातली मॅच होती, काही कारणामुळे ते झालं आम्ही डिस्क्वालिफाय. तरी पण GCमध्ये आमच्याकडे सध्या तरी 5 गोल्ड आहे. आणि गर्ल्सची क्रिकेटची मॅच चालू होती ते मला माहिती नाही कोण जिंकलेले, आता बघावं लागेल. बहुतेक आम्ही जिंकलो असेल BBA तर बघूया. ते आपण परत ब्लॉगिंग चालू करूया. आता MBAच्या डगआउटकडे जाऊ. त्यांची हाल एकदम मुरमुऱ्यासारखी झालेली आहे कारण त्यांच्या पहिल्या 2 बॉलात विकेटी गेलेल्या आहे खूप घाण. तर हे बघू शकता. तर आता आम्ही आहे इथं गॅदरिंग स्टार्ट झालेली आहे. तर माझ्यासोबत चिकू काय बोलतो भाई? फर्स्ट टाइम इन संजीवनी कॉलेज ॲट द गॅदरिंग, फिलिंग वेरी हॅप्पी. तर आता लगभग 10 वाजलेले आहे. गॅदरिंग संपली. गॅदरिंग नाही, फर्स्ट नाईट झालेली आहे. आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत फक्त BBA वाल्यांचा दरारा होता. म्हणजे भाई अख्ख्या डिपार्टमेंट जाऊ दे, ऐक ना, अख्खे डिपार्टमेंट ML असू, DS असू, सायबर असून ते भांगर CSC वाले असू, सगळे विटेवाले गप्प होते. पहिल्या गाण्यापासून तर शेवटपर्यंत फक्त BBA वाल्यांचा दरारा होता. तर ही आज होती आमच्या टॅलेंट नाईटचा डे 1, संजय युनिव्हर्सिटीची पहिली गॅदरिंग. दोनों खाएंगे ना, दोनों तर भाई जस्ट फुलफिलिंग बेसिक मेन नीड्स. आदेश खा दिया. प्रोफेशनल सूट बूट पहन के पहनने वाला चोर. काय एक चोर पाय मोठा चोर द्या पाय. गाईज आता आमची गॅदरिंग म्हणजे पहिली नाईट संपली, टैलेंट नाइट. तर आता ये देखो अभी ये क्या बोल रहा है बच्चा मेरा, मतलब हम दोनों डांस लेने वाले कल परसों तरसों क्या मालूम. अभी मैं क्या बोल रहा हूँ मेरे को भी नहीं समझ रहा. और आदेश का भी आज स्पोर्ट्स सेक्रेटरी लग रहा है, नहीं तो कुत्ता लगता है. ये देख रहा भिखारी. इधर 2000 का बिल हुआ है पर ये चुरा था इधर से, शक्कर चुरा रहा है इधर से. ये देखो हमारे सर भी हमारे क्लास टीचर हमारे साथ खाना खाने को आए. तर सर आपण जेवायला आलोय कसं वाटतंय तुम्हाला? सर 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 सगळे हे जे काही वर्ड्स आहेत हे माझ्याकडून बळजबरीनं बोलून घेतलं. मी पुन्हा एकदा सांगतो ह्याच्यात माझा काही रोल नाही. गाईज आज माझा घरी जायचा प्लॅन होता पण प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला कारण मला गाडी नव्हती. 24 सीट गाडीवर मला माझे भाऊ आणि घरचे अलाउड नाही करायचे म्हणून सूर्यांश बोलला मी तू माझ्या घरी चाल. पण आता मी त्याच्या घरी झोपायला जाणार आहे. मग आता आम्ही रात्री काय रात्री काही नाही करणार आम्ही. तर चिकू परत आला. चिकू शिव्या नाही देणार आता. चिकू आता एकदम सांगतो गॅदरिंगच्या पहिल्या दिवशी अशी मजा आलेली आहे. पोरांची टाकलेली आम्ही. आता हिला डी वाजणार आहे. तर अरे याच्या घरून फोन येतं याला खूप सारे. आम्ही फक्त नाही का बोलायचो आपला. हे बघा सर प्लेन राईस खाता म्हणून सर एकदम प्लेन आहे.